नमस्कार, सुप्रभात. ओळखलं ना? मी सुप्रिया ठाकरे. पुन्हा माझ्या छोट्याशा घरातील छोटासा ब्लॉग घेऊन मी आपल्यासमोर येत आहे. तर सध्या तुम्हाला माहीतच आहे की पाणी टंचाई, विदर्भ म्हटलं की उन्हाळा, आणि सगळ्यात जास्त विदर्भाचा जो चटका आहे उष्णतेचा, तो कोणत्या जिल्ह्यात येतो? अमरावती, अकोला, चंद्रपूर, नागपूर. तर मी अमरावतीला राहते. तर सध्याची तुम्हाला परिस्थिती दाखवते मी काय आहे. तर इकडे बघा, थांबा. हे तुम्हाला मी एक थोडंसं ट्रेलर दाखवलेलं आहे की कशा पद्धतीने असं पाणी भरून ठेवावं लागतं. कारण काय आहे ना, उष्णता इतकी वाढली आहे, इतकं तापमान वाढलेलं आहे की त्यामुळे काय झालं की आमच्याकडे विहीर आहे. ती विहीर आटली. अक्षरशः आमच्या कॉलनीमध्ये जेवढ्या जणांच्या विहीर आहे, बोर आहे, त्या सगळ्या आटल्या. त्यामुळे कॉर्पोरेशनचं पाणी जे आहे ते एक दिवसाआड येतं. त्यामुळे आम्हाला काय करावं लागतं, कॉर्पोरेशनचं पाणी आहे ना साठवून ठेवावं लागतं. कारण कूलर आहे, ए सीला ठीक आहे, ए सीला पाणी लागत नाही, पण कूलर आहेत. तर जिकडे तिकडे कूलर असे लावून ठेवलेले आहे मी सगळे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी थंडावा असो. त्यामुळे पाणी भरपूर लागतं. आणि अशा पद्धतीने सध्या आमचा उन्हाळा निघत आहे. घराच्या बाहेर तर बिलकुल जाता येत नाही. एक तर जायचं असेल तर 12च्या आत, नाहीतर संध्याकाळी 7 नंतर, जे तुम्हाला कामं आता आता तुम्ही म्हणाला, हां ठीक आहे, तुम्ही घरामध्ये आहे म्हणून ठीक आहे ह्या गोष्टी, पण जे काम करतात तेच सांगते की प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. नोकरी असते, पैशासाठी, पोटासाठी आपल्याला बाहेर जावंच लागतं. तर चला, हे जे जीवनातील जे चढउतार आहेत आणि ज्या परिस्थिती आहेत अशा, त्या येतच राहणार आहे. त्यामुळे आपण हे सगळं आपलं दुःख आहे किंवा आपल्या ज्या अडचणी आहेत, हे सगळ्यांना बाजूला सारून आपण जे जीवनातला एक छोटासा आपला सुखाचा क्षण असतो ना, तो वाटायला पाहिजे, तो एकमेकाशी शेअर करायला पाहिजे. तर आज माझ्या घरातील एक छोटंसं जे माझं कुटुंब आहे ना, त्या कुटुंबामध्ये मी तुम्हाला काय चालू आहे, काय करतो आम्ही, तर ते तुमच्यासोबत मी शेअर करते. सोबत राहा, जायचं नाही. पूर्ण ब्लॉग बघितल्याशिवाय बाहेर जायचं नाही बरं का. चला मग. हे बघा, गुड मॉर्निंग करा, नमस्कार करा पिल्लू, नमस्कार, गुड मॉर्निंग. बघितलं, आमचं छोटंसं पिल्लू उठलंय बरं आता, आणि कसं गुड मॉर्निंग करते. आमच्या घरामध्ये असं गुड मॉर्निंग करतात. हे माझे शोनूला आहे आणि हे शोनुल्याची मम्मी. हे बघा आता कसं चालू आहे सकाळचा, उठल्यानंतरच आहे बघा, लाडी लाडी चालू आहे. पप्पी मम्माला, पप्पी पप्पी मम्माला, पप्पी दे, पप्पी लवकर. ओ बाबा, मला पप्पी दे. आता झाली आहे आमची सुरुवात. आता घर दणाणून निघणार आहे आता आमचं. करायचं आहे, त्याच्या बापाला गुड मॉर्निंग करायची आहे. चला मग, चला चला, हां गुड मॉर्निंग करा. हात लावा, चला देवाला हात लावा. हां डोक्याला लावा, असं डोक्याला. हां हां, गुड मॉर्निंग है ना. चला आता गुरुब्रह्मा करायचं आपल्याला बाहेर आता. ओ बाबा रे, माझ्या शोधाला, माझ्या शोधा राजा पिता गुरुब्रह्मा करताय का नाही. हां इथे बसवा, पाणी थांबी मिनिट. आती ही कशी करते बघ, ही कशी करते बघ. ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा. आज मी आंब्याचा रस करणार आहे. आज आंब्याचा रस, पुरी, मस्त बटाट्याची रस्सा असलेली भाजी, आणि त्याच्यासोबत शेवया. ह्या सगळा जो प्रकार आहे ना आमच्या विदर्भात मिळतो, शेवया वगैरे. शेवयासोबत रस खातात. पुरी आमच्याकडे फार कमी प्रमाणात पुरी केल्या जाते, पोळीसोबतच आणि शेवयासोबत. ही आणि आमची मटकी, ही आमची मटकी आहे. ही माझी मुलगी आहे, म्हणजे माझी जी छोटी बहीण आहे, छोट्या बहिणीची मुलगी, पण ही माझी मुलगी आहे. मी तर आंब्याचा रस करते. आणि हे बघा तुम्हाला दाखवत आहे. हे बघा, हे आंबे जे आहेत, हे आंबे आले आहे पुण्यावरनं.
पुण्यावरनं किंवा पुण्यावरनं कसं काय, तर माझा जावाई आहे ना, माझा जावाई आहे पुण्याचा. तर त्यांनी ही खास हापूस आंब्याची एक मस्त पेटी पाठवलेली आहे. त्यामुळे आज हापूस आंब्याचा रस होणार आहे. कारण ह्याकरता आंब्याचा रस रोजच होतो, पण स्पेशली आज पुऱ्या वगैरे हे सगळं जे आहे ना, माझी बहीण जी आहे ती बाहेरपणाला आली आहे, आंब्याच्या रसाला आलेली आहे ती. तर म्हणून हा सगळा घाट घातलेला आहे. म्हणजे चला माझ्यासोबत हे सगळं जे मी काम करते, माझ्यासोबत तुम्ही असलात तर माझं काम पटापट होतं बरं. बडबड 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 करून मी आता रस तयार करते. आधी मी काय केले, हे जे आंबे आहेत ना, हे पाण्यामध्ये असे टाकले आहे सगळे. थोडा वेळ राहू द्यायचे, म्हणजे हे आंब्याला जे हे तेल असतं ना वरचं, हे तेल निघून गेलं म्हणजे तोंडाला इजा होत नाही, रस चांगला होतो. नाहीतर आपला हा आंब्याच्या जो हे वरचं जे असतं इथे तेल जे असते ना, इथे समजा लागलं इथे फोडं येतात. या घशामध्ये गेलं तर घशामध्ये सुद्धा फोडं येतात किंवा मग आवाज हे होतो, घसा खवखव करतो. त्यामुळे ही काळजी घेतली पाहिजे. ओके, सोबत राहा. आता रस, तर आंबा घ्यायचा आणि आंब्याला पहिले असा पिळायचं असं. त्याला काय म्हणतात मला ना एकदम ती काहीतरी माहीत नाही मला, पण हे असं आंबे असे सगळे असे पिळून घ्यायचे आधी. हे सगळे असे म्हणजे रस चांगला होतो, रस पूर्ण निघतो, कुठली बाजूला हो. अशा पद्धतीने सगळे आंबे बाय बाय. ड्रामा क्वीन. माझा रस तयार झालेला आहे. हे बघा, असा हा रस तयार झाला आहे, आंबे माचून केलेला. आणि त्याच्यामध्ये आम्ही खूप गोड खातो, त्यामुळे आम्हाला अर्धे साखर लागते. आता हे घ्यायचं असं आणि नंतर हे टाकायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये. कारण तो एकदम चोपडा चोपडा मस्त एकदम मलाई असा आंब्याचा रस होतो. नाहीतर हे असं आहे ना, हे असा तो त्याच्यात गाठी गाठी असतात, मग ते जेवताना मग हे होते. म्हणून मग आता मी मिक्सरमध्ये हा काढणार आहे. आता हा मिक्सर काढणार. कसा वाटला आता बघा, हा असा मस्त मलाईदार आंब्याचा रस तयार. या खायला. बघा आता आज काय काय केलं हे बघा. माझी बहीण आली ना, तिच्या हातची मस्त ही पुरी करणार आहे, म्हणून पुऱ्यांसाठी मस्त ही बटाट्याची रस्सेदार भाजी, त्यानंतर कोशिंबीर, काकडी आणि गाजराची मस्त कैरीचं लोणचं. काय तोंडाला पाणी आलं काय? आणि सोबत शेवया. आमच्या विदर्भामध्ये शेवया आणि रस ह्याच्याशिवाय तर रस कम्प्लीटच होत नाही ना. आणि भात पण लावला आहे, इंद्रायणी आहे म्हणून असा गचका झालेला आहे थोडा. भात वरण थोडं लावलं आहे, कारण बाळ आहे ना घरी, त्यामुळे भात वरण आवश्यक आहे. आणि काय अजून एक अन्न परब्रह्म म्हणतात ना, तर पोळ्या उरल्या होत्या काल रात्रीच्या. तर हा सकाळी नाश्त्याला काय केला आहे, चुरमा केला होता पोळ्यांचा. तर काही जणांचा खाऊन झाला आहे, आम्हाला सवय नाही नाश्त्याची, त्यामुळे आम्ही आता तो जेवणासोबत संपवणार आहे. अशा पद्धतीने आता आमचं जेवणाचं सगळं तयार झालं आहे. आता ही माझी आई, पाय दुखतो तिचा. आज आमच्या बाईनी चॅट मारली आहे, जी स्वयंपाक करणारी आमची काकू आहे ना, ती शेगावला गेली आहे दर्शनाला. बोलू शकत नाही काही आपण. आई म्हटली मी पुऱ्या लाटते. आता मी इथे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. आता मी हे तापवायला ठेवते आणि माझ्या पुऱ्या मस्त गरम गरम काढते, म्हणजे सगळेजण जेवतील.
हे झालं आमरस पुरी. बोलव ना तिला. बाबा या इथे बसा म्हटलं इथे जेवाय. बसा. हा चांगलं बसा. घरातले राजे. यांना रस आणि शेवया बिलकुल आवडत नाही. रस वेगळा खातात आणि दूध आणि शेवया खातात. तर त्यामुळे त्यांना शेवटचं जे आहे जेवणाचं दूध आणि शेवया. हे बघा आहे ना राजे, घरातली राजे. आवाज कंटिन्यू काम चालू आहे नुसतं घराचं. हे समोर काकडे नाही, बाजूला ते आले ना राहायला त्यांच्याकडे. हे ते बाजूला हां तिथे आले. पुऱ्या आणि रस चांगला वाटतो खायला. मोकळी केली जंबूची बटाटे. जाऊ दे ना, संध्याकाळी पुलाव करणार आहे ना त्यासोबत. काय कसं झालं ग? खूप छान, अति सुंदर. भाजी तूच केली. म्हणूनच म्हणते छान झालं. हा राहू दे ना. हे दे ना. आम्ही बघा हे बघा जेवणाचं थाट बघा इकडे. हां हे बघा जेवण इथे घेऊन बसते मस्त बेडवर. हां आणि हे मोबाईल पाहत. ही लहानी सवय बघा आमच्या ह्या. आणि ही मोठी मोठा टी व्ही. हे अशा तऱ्हेने या दोघींचं जेवण चालू आहे. का गं कसं झालं का? रस कसा आहे? भाजी कशी झाली आहे ना? मस्त. जेवा मग, पुऱ्या आणते मी. मी हे सगळं पण तरी खूप मज्जा येते मला ना. कोणाला तरी खवळायला खूप आवडतं त्यामुळे आम्हाला पुरी पाहिजे. भाजी खूप टेस्टी झालेली आहे. भाजी मम्माने केली ना भाजी. बाय बाय. सगळेजण असं जेवताना बघून ना मला खूप आनंद होतो. मला आवडतं आणि असं वाटतं की आपल्याला जे थोडंफार काही येतं ते सगळ्यांनी खाल्लं असं सगळे बसून घरातले असे ही खूप मज्जा येते ना. एक ताट आहे तिथं. एक ताट आहे तिथं. आता माझी बहीण पुऱ्या करणार आहे कारण सगळ्यांनी गरम गरम पुऱ्या खाल्ल्या. तर ती म्हणते आता तुम्ही जेवायला बसा. आई आणि मीच राहिली. आई आणि मी आता जेवायला बसणार आहे आणि माझी बहीण आता पुऱ्या मस्त गरम गरम तळून आम्हाला वाढणार आहे. तर आम्ही जेवण करणार आहे आणि तुम्ही पण आता माझ्यासोबत जेवायला या. काय रस कसा खायचा आता सांगते. म्हणजे कशा पद्धतीने रस आणि शेवया. हे बघा आता ह्या अशा शेवया घ्यायच्या. तरी आज ना आम्ही हे पुऱ्या असल्यामुळे
कुरड्या, पापड असं काही आम्ही तळलेलं नाही आहे, कारण खूप झालं असतं म्हणून. आणि आता काय करायचं, हे तूप आहे, हे बघा मी तुपाची धार टाकते आता. हे असं तूप घ्यायचं याच्यावर आणि तुपानंतर ह्यावर घ्यायचं हा रस. हे अशा पद्धतीने हा असा रस घ्यायचा आणि ह्या रस आणि शेवया मस्त जेवायचं. ही आहे आमच्या विदर्भाची रस खाण्याची स्टाईल. आता अशा पद्धतीने सगळ्यांचं जेवण झालेलं आहे. आता आई आणि मी जेवते आहे. आई जेवायला बसते आहे आणि मी माझं ताट वाढून घेतलं आहे. जसं तुम्हाला सांगितलं, आंब्याचा रस, आमरस, मस्त पोळीचा चुरमा, कोशिंबीर, कैरीचं लोणचं, पुऱ्या आणि बटाट्याची रश्श्याची भाजी, हे मस्त वाढून घेतलं आहे. आता मस्त मी थंड हवेच्या ठिकाणी बसणार आहे आणि शांततेने जेवणार आहे. तुम्ही पण ह्या सोबतीला जेवायला. आणि हां, आता माझ्या या छोट्याशा फॅमिली व्लॉगला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा की कसं वाटलं तुम्हाला. ठीक आहे, थँक्यू. खूप आभारी आहे तुम्ही माझे व्हिडिओ बघता आणि माझा सपोर्ट करता त्यासाठी.